बांगड्यात टाक ठेवले. रामू हे काय तुझ्या सोन्याच्या बांगड्या कुठे आहेत? ते मला शंकर म्हटल्याचं आठवतंय. तुम्ही सोनाराकडनं नवीन बांगड्या घडवून आणल्या, कुठे आहेत त्या? अलमारीत ठेवल्यात जपून. अलमारीत? अगं आपण एवढे पैसे खर्च करून अलमारीत ठेवायला आणलेत का? अगं ह्याच्यापेक्षा मी पैसे खर्च करून खंडीभर पुस्तक आणली असती. साहेबने तुम्हाला बांगड्या मागितल्या, तुम्ही पैका दिल्या आणि मी बांगड्या घडवून बी आणल्या. पण म्हणून त्या रोजच्या कामात कशा पाहिजे मिरवायच्या? झिजल्या, त्यांना काही झालं म्हणजे मग काय उपयोग आहे? म्हणून अलमारीत ठेवलं. हे बरं तुम्हा बायकांचं दागिने बनवून घ्यायचे पण ते घालायचेच नाही. अगं मी पुस्तक आणलं की त्याचं पान आणि पान वाचून काढतो आणि त्याचा पुरेपूर उपयोग करतो. रामू तुला सांगू किती शोभून दिसतील बांगड्या ह्याच्यावर. एखाद्या कष्टकरी बाईचे हात असावे तसे तुझे हात आहेत. बरं बया, सणासुदीला मी सोन्याच्या बांगड्या चढवून अंगाव, मग तर झालं. म्हणूनच मला त्या सोन्याचं काहीही कौतुक नाही. आपले पैसे नुसतेच गुंतून पडतात त्याच्यामध्ये. अगं हे सगळे पैसे आपल्या समाजाच्या तरी कामी येतील. तुमचं बरोबर आहे साहेब, पण अडी अडचणीला हेच सोनं कामी येणार आहे. तुम्ही म्हणाला तसं समाजाच्या कार्याला बी ते सोनं उपयोगी पडत.